जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। श्रीराम जय राम जय जय राम। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राजाधिराज प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। आपल्या स्तोत्र परंपरेमध्ये श्रीरामरक्षा स्तोत्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पाठही आहे। या रामरक्षेबरोबरच आणखीन एक अत्यंत प्रभावी महत्त्वाचं असणारं स्तोत्र ज्याचं नाव आहे श्री रामहृदयम स्तोत्र। श्री रामहृदयम स्तोत्र हे अध्यात्म रामायणामध्ये बालकांडामध्ये आलेलं आहे आणि या स्तोत्राचं आता आपण पठण करणार आहोत। या स्तोत्राचं इतकं महत्त्व आहे, प्रत्येक साधकाला, प्रत्येक मनुष्याला हे स्तोत्र पठण केल्यानंतर जो परमानंद प्राप्त होणार आहे त्याला खरोखर उपमा नाही, तोड नाही। कारण सज्जन हो, या स्तोत्रामध्ये मुळात भगवान श्री शंकर आणि पार्वती माता यांच्या संवादामधून सगळं पुढचं आपल्याला रहस्य सांगितलेलं आहे। स्तोत्राचं नाव फार सुंदर आहे, श्री रामहृदयम स्तोत्र। भगवान श्री रामचंद्रांच्या हृदयामध्ये नेमकं काय आहे त्याचा स्वतः रामचंद्रांनीच या स्तोत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। आपण पुढे निरूपणामध्ये या सगळ्या गोष्टी विस्तारानं बघणार आहोत। आज आपण या ऑडिओमधून हे स्तोत्र कसं म्हणायचं, त्याची चाल काय आहे, या चालीचा आनंद घेत आपण स्तोत्र पठण करणार आहोत। 3 संवाद या स्तोत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते म्हणजे प्रथमतः भगवान श्री शंकर पार्वती यांचा संवाद आहे। या संवादातून पुढे आपल्या जगन्माता जानकी माता आणि हनुमंत यांचा सुंदर संवाद आहे, ज्याच्यामध्ये जानकी मातेनं हनुमंताला रामाचं खरं स्वरूप समजावून सांगितलेलं आहे। त्यानंतर तिसरा संवाद या स्तोत्रामध्ये येतो आणि तो म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीराम हनुमंत यांचा संवाद आहे। त्यातही वेदांतातला भाग स्वतः श्रीराम
हनुमंताला सांगतात आणि तेच हृदय आहे. सज्जनो, चला तर इतकं सुंदर प्रभावी स्तोत्र आता त्याचं आपण पठण करूया. माझ्याबरोबर तुम्ही पठण करा, शिकून घ्या, म्हणा आणि आपल्या घरात रोज रामरक्षेबरोबर या स्तोत्राचं पठण करा आणि जीवनातला आत्मानंद प्राप्त करा. सज्जनगडावरून मी समर्थ भक्त सुरेश बुवा सोन्ना रामदासी आमच्या सद्गुरू समर्थांची प्रेरणा आली आणि हे पठण करून रेकॉर्ड करून भक्तांपर्यंत पाठवावं अशी समर्थांनी प्रेरणा दिली आणि सज्जनगडावरच बसून त्यांच्या कृपेनं हे रेकॉर्डिंग करत आहे. आपण गोड मानून घ्या आणि इच्छा एवढीच की आपण हे स्तोत्र पठण करत राहा, म्हणत राहा. आपल्या संप्रदायामध्ये सज्जनगड आहे, त्यानंतर क्षेत्र गोंदावले श्री महाराजांचं ठिकाण, तिथे तर नित्य हा पाठ करण्याची पद्धती आहे. तेव्हा आपणही आपल्या घरात हा पाठ करूया. चला म्हणूया, पठणाला प्रारंभ करूया. सर्वांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्म रामायण अंतर्गत बालकांडातील श्री राम हृदयम स्तोत्र. यः पृथिवीभरवारणाय दिविजै सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्यव्ययः निश्चक्रं हतराक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रमबलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि. पठन्ति ये नित्यमनन्यचेतसः शृण्वन्ति चाध्यात्मिकसंज्ञितं शुभं रामायणं सर्वपुराणसम्मतं निर्धूतपापा हरिमेव यान्ति ते. अध्यात्मरामायणमेव नित्यं पठेद्यदिच्छेद्भवबन्धमुक्तिं गवां सहस्रायुतकोटिदानान् फलं लभेद्यः शृणुयात् स नित्यं. पुरारिगिरिसम्भूता श्रीरामार्णवसङ्गता अध्यात्मरामगङ्गेयं पुनाति भुवनत्रयम्. कैलासाग्रे कदाचिद्रविशतविमले मन्दिरे रत्नपीठे संविष्टं ध्याननिष्ठं त्रिनयनमभयं सेवितं सिद्धसङ्घैः. देवी वामाङ्गसंस्था गिरिवरतनया पार्वती भक्तिनम्रा प्राहेदं देवमीशं सकलमलहरं वाक्यमानन्दकन्दम्. श्रीपार्वती उवाच नमोऽस्तु ते देवजगन्निवास सर्वात्मदृक्त्वं परमेश्वरोऽसि. पृच्छामि तत्त्वं पुरुषोत्तमस्य सनातनं त्वं च सनातनोऽसि. गोप्यं यदत्यन्तमनन्यवाच्यं वदन्ति भक्तेषु महानुभावाः तदप्यहोऽहं तव देवभक्ता प्रियोऽसि मे त्वं वद यत्तु पृष्ठं. ज्ञानं सविज्ञानमथानुभक्ति वैराग्ययुक्तं च मितं विभास्वत. जानाम्यहं योषितपि त्वदुक्तं यथा तथा ब्रूहि तरन्ति येन. पृच्छामि चान्यच्च परं रहस्यं तदेव चाग्रे वद वारिजाक्ष. श्रीरामचन्द्रेऽखिललोकसारे
भक्तिर्धृढानौर्भवति प्रसिद्धा भक्तिप्रसिद्धा भवमोक्षणाय नान्यः ततः साधनमस्ति किञ्चित् तथापि हृत्संशयबन्धनं मे विभेत्तुमर्हस्य मलोक्तिभिस्त्वं वदन्ति नामं परमेकमाद्यं निरस्तमाया गुणसम्प्रवाहं भजन्ति चाहरनिशमप्रमत्ता परं पदं यान्ति तथैव सिद्धाः वदन्ति केचित् परमोऽपि रामः स्वाविद्यया संवृतमात्मसंज्ञं जानाति नात्मानमतः परेण सम्बोधितो वेदपरात्मतत्त्वं यदि स्म जानाति कुतो विलापः सीताकृतेनेन कृतः परेण जानाति नैवं यदि केन सेव्यः समो हि सर्वैरपि जीवजातैः अत्रोत्तरं किं विदितं भवद्भिस्तद्ब्रूत मे संशयभेदिवाक्यम्। श्रीमहादेव उवाच धन्यासि भक्तासि परात्मनस्त्वं यज्ञातुमिच्छा तव रामतत्त्वं पुराणकेनाप्यभिचोदितोऽहं वक्तुं रहस्यं परमं निगूढं त्वयाद्य भक्त्या परिनोदितोऽहं वक्षे नमस्कृत्य रघूत्तमं ते रामः परात्मा प्रकृतेरनादिर् आनन्द एकः पुरुषोत्तमो हि स्वमायया कृष्णमिदं हि सृष्ट्वा नभो वदन्तर्बहिरास्थितो यः सर्वान्तरस्थोऽपि निगूढ आत्मा स्वमायया सृष्टमिदं विचष्टे जगन्ति नित्यं परितो भ्रमन्ति यत्सन्निधौ चुम्बकलोहबद्धिम् एतन्न जानन्ति विमूढचित्ता स्वाविद्यया संवृतमानसाये स्वाज्ञानमप्यात्मनि शुद्धबुद्धे स्वारोपयन्तीह निरस्तमाये संसारमेवा अनुसरन्ति ते वै पुत्रादिसक्ता पूर्वकर्मयुक्ताः जानन्ति नैवं हृदये स्थितं वै चामीकरं कण्ठगतं यथाज्ञाः यथा प्रकाशो न तु विद्यते रवो ज्योतिः स्वभावे परमेश्वरे तथा विशुद्धविज्ञानघने रघूत्तमे विद्या कथं स्यात् परतः परात्मनि यथा हि चाक्ष्णा भ्रमता गृहादिकं विनष्टद्रष्टेर्भ्रमतीव दृश्यते तथैव देहेन्द्रियकर्तुरात्मनः कृतं परेध्यस्य जनो विमुह्यति नाहो न रात्रिः सवितुर्यथा भवेत् प्रकाशरूपा व्यभिचारता क्वचित् ज्ञानं तथा ज्ञानमिदं द्वयं हरो रामे कथं स्थास्यति शुद्धचिद्घने तस्मात् परानन्दमये रघूत्तमे विज्ञानरूपे हि न विद्यते तमः अज्ञानसाक्षिण्यरविन्दलोचने मायाश्रयत्वान्न हि मोहकारणम् अत्र ते कथयिष्यामि रहस्यमपि दुर्लभं सीताराममरुत्सूनु संवादं मोक्षसाधनं पुरा रामायणे रामो रावणं देवकण्टकं हत्वा रणे रणश्लाघी सपुत्रबलवाहनं सीतया सह सुग्रीव
लक्ष्मणाभ्यां समन्वितः अयोध्यामगमद्रामो हनुमत्प्रमुखैर्वृतः अभिषिक्तः परिवृतो वसिष्ठाद्यैर्महात्मभिः सिंहासने समासीन कोटिसूर्यसमप्रभः दृष्ट्वा तदा हनुमन्तं प्राञ्जलिं पुरतस्थितं कृतकार्यं निराकाङ्क्षं ज्ञानापेक्षं महामतिं रामः सीतामुवाचेदं ब्रूहि तत्त्वं हनुमते निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं नो नित्यभक्तिमान् तथेति जानकी प्राह तत्त्वं रामस्य निश्चितं हनुमते प्रपन्नाय सीतालोकविमोहिनी श्रीसीता उवाच रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानन्दमद्वयं सर्वोपाधिविनिर्मुक्तं सत्तामात्रम् अगोचरम् आनन्दं निर्मलं शान्तं निर्विकारं निरञ्जनं सर्वव्यापिनमात्मानं स्वप्रकाशमकल्मषं मां विद्धि मूलप्रकृतिं सर्गस्थित्यन्धकारिणीं तस्य सन्निधिमात्रेण सृजामीदमतन्द्रिता तत्सान्निध्यान्मया सृष्टं तस्मिन्नारोप्यते बुधैः अयोध्यानगरे जन्म रघुवंशेति निर्मले विश्वामित्रसहायत्वं मखसंरक्षणं ततः अहल्याशापशमनं चापभङ्गो महेशितुः मत्पाणिग्रहणं पश्चात् भार्गवस्य मदक्षयः अयोध्यानगरे वासो मया 12 वार्षिकः दण्डकारण्यगमनं विराधवध एव च मायामारीचमरणं माया सीतारुतिस्तथा जटायुषो मोक्षलाभः कबन्धस्य तथैव च शबर्याः पूजनं पश्चात् सुग्रीवेण समागमः वालिनश्च वधः पश्चात् सीतान्वेषणमेव च सेतुबन्धश्च जलधौ लङ्कायाश्च निरोधनं रावणस्य वधो युद्धे सपुत्रस्य दुरात्मनः विभीषणे राज्यदानं पुष्पकेण मया सह अयोध्यागमनं पश्चात् राज्ये रामाभिषेचनम् एवमादीनि कर्माणि मयैवाचरितान्यपि आरोपयन्ति रामेऽस्मिन् निर्विकारेऽखिलात्मनि रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोच त्याकाङ्क्षते त्यजति नो न करोति किञ्चित् आनन्दमूर्तिरचलपरिणामहीनो माया गुणाननुगतो हि तथा विभाति श्रीमहादेव उवाच ततो रामः स्वयं प्राह हनुमन्त उपस्थितं शृणु तत्त्वं प्रवक्ष्यामि ह्यात्मानात्मपरात्मना श्रीराम उवाच आकाशस्य यथा भेदस्त्रिविधो दृश्यते महान् जलाशये महाकाशस्तदवच्छिन्न एव हि प्रतिबिम्बाख्यमपरं दृश्यते त्रिविधं नवः बुद्ध्यवच्चिन्न चैतन्यम् एकं पूर्णमथापरम् आभासस्वपरं बिम्ब भूतमेवं त्रिधा चितिः साभासबुद्धे कर्तृत्वम् अविच्छिन्ने विकारिणि
साक्षिण्यारोप्यते भ्रान्त्या जीवत्वं च तथा बुधैः आभासस्तु मृषा बुद्धिरविद्या कार्यमुच्यते अवच्छिन्नं तु तद्ब्रह्म विच्छेदस्तु विकल्पतः अवच्छिन्नस्य पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते तत्त्वमस्यादिवाक्यैश्च साभासस्याहमस्ततः ऐक्यज्ञानं यदोत्पन्नं महावाक्येन चात्मनोः तदा विद्या स्वकार्यैश्च नश्यत्येव न संशयः एतद्विज्ञाय मद्भक्तो मद्भावायोपपद्यते मद्भक्तिविमुखानां हि शास्त्रगर्तेषु गुह्यतां न ज्ञानं न च मोक्षः स्यात् तेषां जन्मशतैरपि इदं रहस्यं हृदयं ममात्मनो मयैव साक्षात् कथितं तवानघ मद्भक्तिहीनाय शठाय न त्वया दातव्यमैन्द्रादपि राज्यतोऽधिकम् श्रीमहादेव उवाच एतत्ते विहितं देवी श्रीरामहृदयं मया अतिगुह्यतमं हृद्यं पवित्रं पापशोधनं साक्षात् रामेण कथितं सर्ववेदान्तसङ्ग्रहं यः पठेत् सततं भक्त्या स मुक्तो नात्र संशयः ब्रह्महत्यादिपापानि बहुजन्मार्जितान्यपि नश्यन्तेव न सन्देहो रामस्य वचनं यथा योऽतिभ्रष्टोऽति पापी परधनपरदारेषु नित्योद्यतो वा स्ते ब्रह्मग्नमाता पितृवदनिरतो योगिवृन्दापकारी यः सम्पूज्याभिरामं पठति च हृदयं रामचन्द्रस्य भक्त्या योगीन्द्रैरप्यलभ्यं पदमिह लभते सर्वदेवैः सुपूज्यं सर्वदेवैः सपूज्यं सर्वदेवैः सपूज्यम् इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे श्रीरामहृदयं स्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सज्जन हो, असं हे अत्यंत प्रभावी असणारं, आपल्या मनोकामना पूर्ण करणारं, सगळ्या पापातून मुक्त करून मोक्ष देणारं, भगवान रामचंद्रांचा आत्मानंद देणारं असं हे प्रभावी श्रीरामहृदय स्तोत्र आपण आता पठण केलेलं आहे। आता याच श्री रामचंद्रांच्या चरणाजवळ समर्थांनी जी तुमच्यासाठी प्रार्थना केली, ती प्रार्थना म्हणून आपण थांबूया। ती प्रार्थना आहे, कल्याण करी रामराया। जय जय रघुवीर समर्थ कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया देवराया कल्याण करी रामराया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जनहाती धरी दयाळा
कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम.